नमस्कार. आज 26 मार्च. जगभरात आणि मुख्यत्वे भारतात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी दिनविशेष. चिपको आंदोलन 26 मार्च 1974 रोजी सुरू झालं. ही चळवळ उत्तराखंडच्या लोकांनी 1970च्या दशकात तिथल्या जंगलांच्या रक्षणासाठी सुरू केली होती. चिपको आंदोलनाचे जनक होते सुंदरलाल बहुगुणा. त्यांना जगभरात वृक्षमित्र म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच चिपको आंदोलनाला जगभरात ओळख मिळाली. या चळवळीचं मुख्य केंद्र होतं चमोली जिल्ह्यातलं रैनी गाव. या आंदोलनाअंतर्गत झाडं कोणी तोडू नयेत यासाठी लोकांनी झाडाला मिठी मारली होती आणि हे आलिंगन वृक्ष आणि मानव यांच्यातल्या प्रेमाचं प्रतीक बनलं आणि त्याला चिपको म्हटलं गेलं. 26 मार्च 1974 रोजी उत्तराखंड मधल्या चमोली जिल्ह्यात 2500 झाडांचा लिलाव झाल्यानंतर कंत्राटदाराने झाडं तोडण्यासाठी मजुरांना जंगलात पाठवलं. पण रैनी गावातल्या महिला पुढे आल्या आणि त्यांनी तोडणी रोखण्यासाठी झाडांना कवटाळलं. या बायकांसह लहान मुलंही झाडाला चिकटून उभी राहिली. ठेकेदारांनी या स्त्रियांना विवस्त्र करण्याच्या धमक्या दिल्या, पण एकीनेही या ठेकेदाराच्या धमक्यांना भीक घातली नाही. अखेरीस मजुरांनीच माघार घेतली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतात झालेलं हे पहिलंच अनोखं आंदोलन होतं. यावेळी जीवाची पर्वा न करता या महिलांनी गौरा देवी यांच्या नेतृत्वाखाली हे चिपको आंदोलन सुरू केलं होतं. अशा प्रकारे या दिवशी स्वतंत्र भारतातली पहिली पर्यावरण चळवळ सुरू झाली. या प्रेरणेतून अनेक जण पुढे अशा आंदोलनांच्या माध्यमातून झाडांचं रक्षण करण्याकरता पुढे आले. 26 मार्च 1971 रोजी पूर्व पाकिस्तानला शेख मुजीब उर रहमान यांनी स्वतंत्र बांगलादेश म्हणून घोषित केलं आणि तेव्हापासूनच बांगलादेश 26 मार्च हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सैन्यानं भारतासमोर शरणागती पत्करल्यानं स्वतंत्र देशाची मागणी करणाऱ्या बंगाली भाषिकांचा संघर्ष संपला. त्यामुळे बांगलादेशमध्ये 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तानचे 2 तुकडे झाले होते. भारताच्या पश्चिमेकडच्या भागाला पश्चिम पाकिस्तान म्हटलं जात असे, तर दुसरा भारताच्या पूर्व टोकाला होता म्हणून त्याला पूर्व पाकिस्तान म्हटलं जात असे. पूर्व पाकिस्तानची लोकसंख्या ही बंगाली भाषिक होती, तर पश्चिम पाकिस्तानची लोकसंख्या उर्दू भाषिक होती. देशाच्या प्रशासनावर मात्र पश्चिम पाकिस्तानचं नियंत्रण होतं, कारण तिथलेच नागरिक राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून लष्करापर्यंत सगळ्या महत्त्वाच्या पदांवर होते. यामुळे पूर्व पाकिस्तानला स्वतःसाठी वेगळा देश हवा होता. यावेळी पूर्व पाकिस्तानमधल्या लोकांचं नेतृत्व शेख मुजीब उर रहमान यांच्याकडे होतं आणि त्यांनाच पुढे बांगलादेशचे संस्थापक देखील मानलं गेलं. 26 मार्च 1979 रोजी इस्रायल आणि इजिप्त मधला शांतता करार झाला. या करारामुळे 30 वर्षापासून सुरू असलेलं युद्ध संपुष्टात आलं. अमेरिकेने हा शांतता करार दोन्ही देशांदरम्यान करवला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं. कराराच्या वेळी इजिप्तचे अध्यक्ष अनवर अल सादत आणि इस्रायलचे पंतप्रधान मेनाकेम बेगिन होते. मात्र 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा इस्रायल आणि इजिप्तच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. 26 मार्च 1907 रोजी महान कवयित्री महादेवी वर्मा यांचा उत्तर प्रदेशात जन्म झाला. हिंदी साहित्यातल्या छायावादी कवींमध्ये सूर्यकांत त्रिपाठी निराला, जयशंकर प्रसाद, सुमित्रा नंदन पंत आणि महादेवी वर्मा ही महत्वाची नावे आहेत. महादेवी वर्मा यांना आधुनिक मीराबाई देखील म्हणलं जातं. महादेवी वर्मा या प्रसिद्ध कवयित्रीच नाही तर समाज सुधारकही होत्या. महिलांना त्यांचे पूर्ण हक्क मिळावेत यासाठी महादेवी वर्मा यांनी अनेक महत्वाची आणि क्रांतिकारी पावलं उचलली होती. 26 मार्च 2000 रोजी व्लादिमीर पुतिन यांचे रशियाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. पुतिन हे 1999 पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. नुकत्याच रशियामध्ये 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुतिन सलग 5व्यांदा विजयी झाले आहेत. राष्ट्रपती म्हणून त्यांची 5वी टर्म असणार आहे. सुमारे 88% मतांनी त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्त्सिन यांनी 1999 मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर त्यांनी एकही निवडणूक हरलेली नाही. 26 मार्च 2012 रोजी माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांचं निधन झालं. मराठीमधल्या आशयगर्भ रचना आणि शब्दांमध्ये प्रतिमांचा वापर ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये होती. प्रथम वाचताना अवघड वाटणाऱ्या कविता अर्थबोध झाल्यानंतर मात्र मनाचा ठाव घेत असल्याने ग्रेस यांचा मराठी साहित्यातला शब्दसंचार लोकप्रियतेची दाद मिळवून गेला. साहित्य अकादमी पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी ग्रेस यांना गौरवण्यात आलं होतं. कवी ग्रेस यांच्या
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता किंवा भय इथले संपत नाही यासारख्या अनेक आशयगर्भ कवितांनी मराठी वाचकांचं भावविश्व समृद्ध केलं. कवी ग्रेस यांचे 5 काव्यसंग्रह तर 7 ललित लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. तर हे होते आजचे अर्थात 26 मार्चचे दिनविशेष. तुम्हाला ही दिनविशेष मालिका कशी वाटतेय ते नक्की कळवा आणि आमच्या रुत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.